नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजचा विषय खास करून माझ्या भगिनींसाठी, माझ्या सर्व स्वामी सेवेकरी महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक वेळा आपण श्रद्धेने स्वामींची सेवा करतो, जप करतो, चरित्र वाचतो, पूजा करतो, पण तरीही मनाला अपेक्षित समाधान मिळत नाही, घरात शांतता टिकत नाही किंवा सेवा पूर्ण होत नाही असं वाटत राहतं. आणि याचं कारण बहुतेक वेळा श्रद्धा कमी असते म्हणून नसतं, तर नकळत काही चुका होत असतात. अगदी छोट्या छोट्या पण सेवेला थांबवणाऱ्या चुका. आणि स्वामी सेवा ही फक्त विधी नाही, ही शुद्धता, संयम आणि सातत्यावर चालणारी एक पवित्र साधना आहे. म्हणून आज मी तुमच्यासोबत स्त्रियांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना चुकूनही करू नये अशा 10 मुख्य चुका सांगणार आहे. या चुका दिंडोरी प्रणीत मार्ग, आचारसंहिता आणि पारंपरिक नियमानुसार टाळाव्यात. आणि मंडळी, कृपया हे ऐकताना कोणालाही दोष देण्याचा भावनेने ऐकू नका. हे फक्त मार्गदर्शन आहे. कारण स्वामींचा मार्ग कठोर वाटला तरी तो आपल्या कल्याणासाठीच असतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्त्रियांसाठी स्वामी सेवेतले मुख्य नियम एकदम अगदी साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज पाळू शकता. श्री स्वामी समर्थ. चला तर मग पहिली चूक क्रमांक 1, मासिक पाळीच्या काळात पूजा. तर जर चरित्र वाचन करणे मंडळी, जप चरित्र वाचन करणे हा विषय थोडा संवेदनशील आहे, पण सत्य आणि नियम सांगणं गरजेचं आहे. दिंडोरी प्रणीत मार्गात स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात स्वामीचरित्र पारायण, जप किंवा स्वामींच्या फोटो, पादुका स्पर्श करणे टाळावं असं सांगितलेलं जातं. कारण त्या काळात शरीराची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया चालू असते. त्यामुळे त्या अवस्थेत पूर्ण शुद्धता राहत नाही आणि सेवेत व्यत्यय येतो. पण याचा अर्थ असा नाही की त्या दिवसात संत स्वामींपासून दूर व्हायचं. अजिबात नाही. उपाय काय? त्या काळामध्ये फक्त मनाने नामस्मरण करायचे. हात जोडून, डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं मनात म्हणत राहा. तुमची श्रद्धा कमी होत नाही. फक्त नियम पाळले जातात आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा पूर्ण सेवेत सहभागी तुम्ही होऊ शकता. आता चूक क्रमांक 2, स्वामी सेवेकरी स्त्रियांनी केस कापणे. मंडळी, हा विषय नियम आचारसंहितेत स्पष्ट आहे. स्वामी सेवा करणाऱ्या स्त्रियांनी केस कधी कापू नयेत. कारण केस हे स्त्रीच्या सौभाग्याचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. अनेक जणी म्हणतात, आता काळ बदललाय, केस कापले तर काय होतं. पण मंडळी, स्वामी सेवा ही साधना आहे आणि साधनेत नियम पाळले तरच त्या साधनेला बळ मिळतं. केस कापल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असंही पारंपरिक मार्गामध्ये सांगितलं आहे. उपाय काय? तर नैसर्गिक लांब केस ठेवा. आठवड्यातून 2-3दा तरी तेल लावा. केस स्वच्छ ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, मनात की म्हणा की मी स्वामींची सेवेकरी आहे, हा भाव ठेवा आणि स्वामींची सेवा करत राहा. आता चूक क्रमांक 3, टिकली लावणे आणि हळद कुंकू न लावणे. मंडळी, अनेक महिलांनी टिकली लावायची सवय असते, पण स्वामी मार्गात टिकली टाळावी असं सांगितलं जातं. कारण टिकली ही इतर परंपरांमध्ये जास्त दिसते. स्वामी सेवेत हळद कुंकू हे सौभाग्याचं, शुद्धतेचं आणि भक्तीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे सकाळी स्नान झाल्यानंतर कपाळावर हळद कुंकू लावा. फक्त बाहेरून नाही, मनही शुद्ध ठेवा. तुम्ही एक अनुभव घ्या. आंघोळ करून झाले तुमची की कपाळाला तुम्ही हळदी कुंकू लावून बघा. आपला आणि स्वतःलाच आरशात बघा. असं चेहरा एकदम असा प्रसन्न फुलवून दिसतो आपला. हा अनुभव मी घेतलेला आहे, तुम्ही नक्कीच घ्या. कारण कपाळावर कुंकू असूनही आणि फक्त मनात म्हणजे हळद कुंकू लावा आणि फक्त बाहेरून नाही, तर तुमचं मनही शुद्ध ठेवा. कारण कपाळावर कुंकू असूनही मनात राग, द्वेष असेल तर सेवा अपूर्ण राहते. आता चूक क्रमांक 4, सौभाग्य अलंकार न धारण करणे. मंडळी, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. स्वामी सेवेकरी स्त्रियांनी सौभाग्याचे चिन्ह आणि अलंकार जपले पाहिजेत. उदाहरणार्थ शेंदूर, बांगड्या,
शेंदूर, बांगड्या, मंगळसूत्र आणि शक्य असेल तेवढे सौभाग्याचे पालन. काही जणी म्हणतात मी घरातच असते, मग काय फरक पडतो? पण मंडळी, सौभाग्य हे फक्त बाहेरच नाही, ते आपल्या जीवनातल्या मंगल ऊर्जेचं प्रतीक असतं. आणि दिंडोरी प्रणित मार्गात हे फार काटेकोरपणे पाळले जाते. मुलींसाठीही काचेच्या बांगड्या शुभ मानल्या जातात. तर उपाय काय? रोज पूजेनंतर बांगड्या, कुंकू आणि सौभाग्याचे चिन्ह नीट ठेवा. व्यवस्थित वापरत जा. आता चूक क्रमांक 5, व्यभिचार किंवा अनैतिक संबंध. मंडळी, हा मुद्दा कठोर आहे, तितका संवेदनशील सुद्धा आहे. पण सत्य आहे, स्वामींच्या मार्गात व्यभिचाराला अत्यंत कठोरपणे नकार दिलेला आहे. स्वामींची सेवा करणारी स्त्री जर अनैतिक संबंधात असेल किंवा घरातल्या नात्यांमध्ये विश्वासघात करत असेल तर सेवा फळ देत नाही. कारण स्वामी सेवा म्हणजे शुद्ध चरित्र, प्रामाणिक जीवन आणि पवित्र मन. आणि हो, इथे कोणाला घाबरायचं नाही, पण जो मार्ग पवित्र आहे तो पवित्रच ठेवावा. तर उपाय काय? तर मन शुद्ध करा. चुकीच्या वाटेवर चालत असाल तर तिथेच थांबा, जप वाढवा. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आजकाल म्हणजे खूप प्रमाण वाढलेलं आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं. नवरा सकाळी ऑफिसला जातो किंवा बाहेर कामधंद्याला जातो. स्त्रिया पण आजकाल बाहेर कामधंद्याला जॉबवर जातात. तर घरी म्हणजे बायको असो किंवा नवरा असो, त्यांना कोणी समजा बाहेर घरात तर त्यांचे वाद कटकटी चालत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जर त्यांना कुठे आधार मिळाला, मनाला धीर मिळाला अशा व्यक्तीसोबत, तर त्या व्यक्तीकडे आपोआपच मन आकर्षित होतं आणि मग हळूहळू तिथूनच सुरुवात होते या अशा अनैतिक संबंधाला. तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. माझं म्हणणं असं आहे, माझं एक स्वतःचं मत आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांनी म्हणा किंवा तुमचे जे मोठे वडील असतात, वडीलधारी माणसं असतात, त्यांनी तुम्हाला विवाह बंधनात बांधलेलं आहे. आणि विवाह बंधनामध्ये आपण ज्या व्यक्तीच्या सोबत आपण बांधल्या जातो त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर जर तुम्ही प्रामाणिक राहिला ना, तर त्या व्यक्तीचं तर सोडाच, म्हणजे त्याला तर अभिमानच वाटेल की माझी बायको किंवा माझा नवरा माझ्यासोबत प्रामाणिक आहे. इतर म्हणजे माझा नवरा दुसऱ्या बायकांकडे बघत नाही किंवा असं. आणि नवऱ्यांनासुद्धा बायकाचा अभिमान वाटतो, कारण कधी ना कधी ही गोष्ट कुठे ना कुठे माहीत पडतेच. जर तुमचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे चालू असेल तर आज ना उद्या तुमच्या घरी त्या गोष्टीचा थोडाफार कानोसा जातो, ती गोष्ट उजेडात येतेच. कधी ना कधी हे होतंच. तर आणि काय मिळतं हे सगळं करून? तर माझं सांगणं तेच आहे, फक्त संसार उद्ध्वस्त होतो, बाकी काही नाही. मुलाबाळांवर किती वाईट परिणाम होतो त्या गोष्टीचा. आपण म्हणजे बरेच लोक तो विचार करत नाही, ते फ्लोमध्ये वाहत जातात. त्यांनाही समजत नाही की आपण काय करून राहिलो. पण हे चुकीचं आहे मंडळी, हे टाळणं जरुरी आहे. आणि त्यासाठी देवावर श्रद्धा असायला हवी. त्यासोबतच आपलं नशीब समजून चालायचं. आपण एका व्यक्तीसोबत बांधला गेलेला आहे ना आयुष्यभरासाठी, तर मग त्या व्यक्तीसोबतच लॉयल राहायचं. हे माझं मत आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर त्यानंतर झालं आपण मुद्द्याचे थोडं इकडे चालू. चला तर मग पुन्हा आपल्या याच्यावर येऊया. तर स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा. असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्यामुळे जर म्हणजे असं झालं असेल तुमच्या आयुष्यात, तर आणि तुम्हाला बाहेर यायचं असेल तिथून, तर स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता चूक क्रमांक 6, नित्य जप आणि चरित्र वाचन नियमित न करणे. तर मंडळी, खूप जणी म्हणतात आज वेळ नाही मिळाला, उद्या करेन. पण स्वामी सेवा उद्यावर चालत नाही, ती आजवरच चालते. दिंडोरी प्रणित मार्गानुसार रोज किमान 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे आणि किमान 3 अध्याय चरित्र वाचन करणे बंधनकारक मानलं जातं. आणि हा नियम फक्त सांगण्यासाठी नाही, तर हा नियम तुमचं मन स्थिर करण्यासाठी आहे. हा अनुभव मी पण घेतलेला आहे. सुरुवातीला मी हे करत नव्हती, म्हणजे कामामुळे भरपूर दिवस पूर्ण कामातच जायचा
पण आपण जर ठरवलं ना तर आपण बरोबर वेळ त्या गोष्टीसाठी काढतो. मुलगा लहान होता आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ नाही मिळायचा, स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही मिळायचा. तर देवपूजा वगैरे तसं तर व्हायचंच, पण म्हणजे घेऊन बसणं, 11 माळी जप करणं, अध्याय वाचणं, याच्यासाठी वेळ नव्हता मिळत. पण मी वेळातून वेळ काढायला लागली, स्वामींचे अध्याय वाचायला लागली, 11 माळा जपायला लागली, तारक मंत्र म्हणायला लागली. जेव्हा आपण हे करतो ना, 3-4 दिवस होऊ द्या, 3-4 दिवस, 4-5 दिवस गेले आणि आपण कंटिन्युअसली करायला जेव्हा सुरुवात करतो ना, तर मनाला ना एक वेगळीच शांतता, मनात एक वेगळीच प्रसन्नता, शांतता आणि एक धीर येतो. तर हे तुम्ही करून बघा, नक्की करा. तर तर यामुळे काय होते, तुमच्या घरातली नकारात्मकता कमी होते. उपाय काय आहे, तर एक वेळापत्रक तुम्ही ठरवा. सकाळी सकाळी काही 25 मिनटं किंवा काही मिनटं जरी दिली तरी चालेल, पण रोज करा. सतत तुटकपणा आला तर सेवा कमजोर होते. त्यानंतर चूक क्रमांक 7, मांसाहार किंवा अशुद्ध आहार. मंडळी, स्वामी सेवा ही शुद्धतेची सेवा आहे, त्यामुळे कठोर शाकाहारी राहणं हा नियम आहे. काही जणी म्हणतात, मी पूजा करते पण घरात बाकी लोक मांसाहार घालतात. मग काय करायचं? शक्य असेल तर घरात मांसाहार बंद करा आणि शक्य नसेल तरी तुम्ही स्वतः तरी शुद्ध आहार ठेवा. परान्न टाळा, म्हणजे इतरांच्या घरचं खाणं कमी करा. कारण आपली सेवा जितकी शुद्ध तितकी ती प्रभावी असते. तर यावर उपाय काय? जेवणाच्या आधी स्वामींना नैवेद्य दाखवा. स्वामी, हे अन्न तुमचं आहे, हे असं मनात म्हणा आणि मग शांतपणे तुम्ही जेवा. आता चूक क्रमांक 8, द्वेष, चूक, नकारात्मक विचार. मंडळी, हा दोष खूप घरांमध्ये असतो. तर ह्यामुळे काय होतं, आपण पूजा करतो, जप करतो, पण नंतर कुणाबद्दल वाईट बोलतो, कुणाची चुगली करतो, कुणावर मनात राग ठेवतो आणि मग म्हणतो सेवा फळ देत नाही, किंवा स्वामी सेवा म्हणजे बाहेरची पूजा नाही, ती आतल्या मनाची पूजा आहे. मनात द्वेष असेल तर पूजेचं फळ मिळत नाही. स्वामींचा मार्ग सांगतो, क्षमा करा, सोडा, पुढे चला. उपाय काय? मन शुद्ध करा आणि चुकीच्या वाटेवर चालत असाल तर तिथेच थांबा. जप वाढवा, स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा. आता चूक क्रमांक 9, नियमितता न पाळणे. तर मंडळी, स्वामी सेवा ही सातत्याची साधना आहे. आज पूजा, मग 2 दिवस बंद, मग पुन्हा सुरू, असं चालत नाही. दिंडोरी प्रणित मार्गात नित्यपूजा, गुरुवार विशेष अभिषेक आणि वार्षिक त्र्यंबक यात्रा यांना खूप महत्त्व दिलं जातं. अनियमिततेमुळे सेवेत बळ राहत नाही आणि मनही ढासळतं. उपाय काय? एक डायरी ठेवा, त्यात रोज जप, वाचन, गुरुवारची पूजा आणि वर्षातल्या महत्त्वाच्या दिवसांची नोंद ठेवा. शक्य असेल तर तिलक नियमित लावत चला. चूक क्रमांक 10, कुटुंब, कुलदेवता आणि पितृसेवा. हे जर तुम्ही विसरले तर हे विसरायचंच नाही, कारण हा मुद्दा अनेकांना माहीतच नसतो. काही जणी फक्त स्वामींचीच सेवा करतात आणि कुलदेवता, घरची परंपरा, पितृश्राद्ध याकडे दुर्लक्ष करतात. पण मंडळी, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण पारंपरिक मार्गामध्ये स्पष्ट सांगितले की स्वामी सेवा सुरू करण्याआधी कुलदेवतेची परवानगी घेणे, कुलाचार पाळणे आणि पितृकार्य न विसरणे आवश्यक आहे. कारण आपली मुळं मजबूत असतील तरच साधना फळ देते. उपाय: जर कुलदेवतेची पूजा तुम्ही करा, तुमच्या कुलदेवतेची पूजा करा, पितृश्राद्ध करा आणि वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ स्थानाला भेट द्या. हे केल्याने, म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे तिथे जाऊन तुम्ही भेट द्या. हे केल्याने स्वामी सेवा अजून मजबूत होते. मंडळी, आता मी तुमच्यासाठी, स्त्रियांसाठी स्वामी समर्थ पूजेचे मुख्य नियम ही अगदी सोप्या भाषेत सांगते, जे रोजच्या आयुष्यात सहज पाळता येतील. पहिला नियम: पूजा सकाळी सूर्योदयानंतर करा किंवा संध्याकाळी करा, पण शक्य असेल तर सकाळची पूजा उत्तम. आणि गुरुवार स्वामींचा विशेष दिवस मानला जातो, त्यामुळे गुरुवारी पूजा अधिक श्रद्धेने करा. आता दुसरा नियम: पूजेला बसण्याआधी स्नान करा, शरीर शुद्ध ठेवा आणि कपाळावर हळद कुंकू लावूनच पूजा करा.
टिकली टाळा. तिसरा नियम म्हणजे दीप आणि धूप प्रज्वलित करा आणि मगच दीप प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि त्यानंतरच तुम्ही पूजेला सुरुवात करा. आता चौथा नियम, फुले, तुळस आणि शक्य असेल तर तेवढं पंचामृत नैवेद्य अर्पण करा. पण लक्षात ठेवा, नैवेद्य महत्त्वाचं नाही, श्रद्धा महत्त्वाची आहे. पाचवा नियम, पूजा करताना मनात शांतता ठेवा, मनात कुणाबद्दल वाईट विचार आणू नका. आणि सहावा नियम, रोज जप आणि चरित्र वाचन करा. हे स्वामी सेवेतलं मुख्य बळ आहे. आणि मंडळी, आता समारोप करताना मी फक्त एकच गोष्ट सांगते, स्वामी सेवा ही भीतीने करायची गोष्ट नाही, ती प्रेमाने करायची गोष्ट आहे. पण प्रेमासोबतच जर तुम्ही नियम पाळले तरच सेवा फलदायी होते. आणि स्वामींची सेवा करताना स्वामींचे वचन लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नियम पाळून निष्काम सेवा केली तर स्वामी तुमच्या घरात सुखशांती आणि समाधान नक्की देतील. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे भरपूर फरक पडतो बरं का. आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच स्वामी भक्तीचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही सेवा करताना यापैकी कोणती चूक नकळत करत होतात आणि आजपासून काय बदल करणार आहात हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. भेटूया अशाच एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.